जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे राहुल। तर आजचा मुद्दा हा आहे की मला नाही का खूप सारे कमेंट येतात की तुमचा व्हिडिओ बघून आम्ही दुसरे लोक पण गाडी घेतात। तर आम्ही असं म्हणत नाहीये मित्रांनो तुम्हाला की आमचे व्हिडिओ बघा आणि गाडी घ्या म्हणून। तर विषय हा आहे, तुम्हाला जर ओला उबर मध्ये गाडी चालवायची असेल तर तुमची इच्छा असेल की आम्ही पण गाडी घेऊ, आम्ही पण ओला उबर मध्ये चालू आणि पैसे कमवू। पैसे हाय मित्रांनो, असं नाही म्हणून थोडी नाही, पैसे हाय सगळ्याच गोष्टीमध्ये। असं नाही ह्याच गोष्टीमध्ये पैसे, दुसऱ्या गोष्टीमध्ये पण पैसे आहे। तुम्ही मेहनत केली तर सगळ्याच गोष्टीमध्ये पैसे भेटतात। मी पण ऑलरेडी कंपनीमध्ये काम केलंय, स्वतः मी कंपनीमध्ये काम केलंय। 8-8 तास ड्युटी केली, 12-12 घंटे ड्युटी केली, त्याच्यानंतर ना 16-16 तास पण काम केलंय मी कंटिन्यू माझ्या हिशोबानं। मी सांगतो तुम्हाला, मी काय करायचो, सकाळी 4 वाजता उठायचो। पहिले 4 वाजता उठून पहिले कंपनीत जायचो, 5-5:30 वाजता कंपनीत पोहोचायचो, 3-3:30 वाजता सुट्टी। त्याच्यानंतर ना टूर अँड ट्रॅव्हल्सचे बिझनेस करायचो मी। आमचे सर होते, त्यांच्यापाशी टूर अँड ट्रॅव्हल्सचे जे तिकीट असतात ना, जे तुम्ही जाता विदर्भ तिकडं नागपूर वगैरे जे तिकडे असते ना, ते तिकीट बुकिंग करायचो मी। त्याच्यानंतर ना ड्रायव्हिंग वगैरे त्याच्यातच ड्रायव्हिंग जे आपले हे असतात ना, ड्रायव्हिंग स्कूल वगैरे, मी ड्रायव्हिंग स्कूल लावून गाडी शिकलेली आहे, ते पण त्याच टायमिंग मध्ये करायचो तो। तर माझा म्हणायचा हा मुद्दा आहे की तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर आमचा व्हिडिओ बघून नका घेऊ। आम्ही नाही म्हणत आहे तुम्हाला की आमचा व्हिडिओ बघून तुम्ही गाडी घ्या आणि तुमचा बिझनेस करा म्हणून, असं नाहीये। तुम्ही गाडी घ्यायचं असेल तर ना तुम्ही एक शांतपणे डोके विचार करा एक, तर तुम्हाला की त्या धंद्यामध्ये तुम्हाला परवडेल का। ह्याच्यापेक्षा हा सोपा उपाय आहे, तुम्ही पहिले एक नाही का ड्रायव्हिंग लायसन्स नाही का अप्लाय करा, पहिले ड्रायव्हिंग स्कूल करा, त्याच्यानंतर तेच तुम्हाला अप्लाय करून देतात। त्याच्यानंतर ना तुम्हाला ते ड्रायव्हिंग लायसन्स येईल तुमच्यापाशी। त्याच्यानंतर ना तुम्ही एखादा तुमचा मित्र वगैरे असेल ना, फिर फ्रेंड वगैरे असेल ना, फिर कोणी ओळखीचं असेल, त्यांच्यापाशी गाडी शिकायला जा। पहिले 1-1.5 महिना त्याची गाडी चालवा, त्याच्यानंतर ना तुम्ही ह्या बिझनेस मध्ये येऊ शकतात। असं डायरेक्ट गाडी घेऊन तुम्ही नाही येऊ शकत मित्रांनो। मी सुद्धा दुसऱ्याची गाडी चालवली आहे, 3 महिने ते 4 महिने दुसऱ्याची गाडी चालवली मी पहिले। असं मी डायरेक्ट गाडीवर नाही उतरलो। आणि हे पुण्यामध्ये जर तुम्हाला वाटते ना सोपं आहे गाडी चालवायचं, एखाद्या वेळेस तुम्ही जर फसले ना, असे बेकार फसतात ना, तुम्हाला सुद्धा सुचना की काय करायचं म्हणून। मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, खोटं नाही बोलत। आता ज्या दिवशी मी पहिला ओला उबरचं ज्या दिवशी होता ना, ज्या दिवशी मी पहिले कामाला गेलो होतो, ज्या दिवशी पहिला दिवस होता माझा कामाला उबरचा, ओला उबरचा, ज्या दिवशी मी लॉग इन केलं होतं त्या दिवशी मी नाईटला कामाला गेलो होतो। कारण की रात्रीचं ट्रॅफिक वगैरे कमी असतो, त्याच्यानंतर ना प्रॉब्लेम येत नाही जास्त, कस्टमर वगैरे पण बुकिंग वगैरे करतात आणि प्रॉब्लेम तर बिलकुलच येत नाही माझ्या हिशोबाने। तर म्हणायचा हाच होता। आणि विषय हा राहिला की तुम्ही जे आहे ना ओला उबर मध्ये यायचा धंदा म्हणताय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। तर या काही विषय नाही, त्याच्या अगोदर दुसऱ्याची गाडी चालवा। त्याच्यानंतर ना तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला जर ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायचं जमत असेल तर तुम्ही येऊ शकता। वाघोलीमध्ये काही ट्रॅफिक लागतात का? मुंडवामध्ये काही ट्रॅफिक लागतात? हे काही ट्रॅफिक आहे का? विचार करूनच या मित्रांनो। जर तुम्हाला ह्या बिझनेस मध्ये यायचं असेल ना तर विचार करून या। मी नाही म्हणत आहे तुम्ही येऊ नका म्हणून, तुमची मर्जी शेवटी। ह्या बिझनेस मध्ये पैसा आहे, मी नाही म्हणत आहे। मी पण पैसे कमवले, दुसरे पण कमवतात, सगळेच पैसे कमवतात। पण तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर एकदा विचार करा, त्याच्यानंतर ना गाडी घ्या। धन्यवाद।